थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने 2 कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकात ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, लीजिए छोटे राजा साहब. संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुका व गुटखा घेत मिर्झा राजा म्हणाला, छोटे राजा साहब, इस बख्शी के डेरे में जाना, रिवाज की हर बात ध्यान देकर सुनना, फरमान अदब से अपनाना, समझदार हो, सब ठीक हो जाएगा. कांजीचा गुटखा घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कटोरा ओठाला लावला होता, पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला. हातातील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता, दसऱ्याच्या आखाड्याचा, कडी मोहरा बहाल करण्याचा. मिर्झाही रिवाज सांगत होता, अदब राखण्याचा. ठंडी होणे दीजिए. मिर्झा हा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत पुढे झुकून म्हणाला. मान उठून त्यांच्या डोळ्यात क्षणभर रोखून बघताना संभाजीराजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे रंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्याने हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळावरचे शिवगंध जराही न ढळविता, पापणी न मोडता त्याने कटोऱ्यातील गरम कांजी घटाघटा पिऊन टाकले. तांदल्या भुवयांनी त्यांच्याकडे बघत मिर्झाने आपल्या हाताचा कटोरा तसाच ठेवला. त्याच्या राजपुतानी मनात एक विचित्र विचार तळून गेला. त्याला शिवाजीराजे समोर असताना धगधगीत अंगार वाटले होते. त्यांचा हा फर्जंद त्या अंगाराच्या जवळपासचा वाटत होता, पण कसा ते मात्र मिर्झाला नीट उमजेना. त्याच्या केशरी टिळ्याला कपाळभर आठ्या पडल्या. सोपे होते, पण मिर्झाला सापडले नव्हते. राजे धगधगीत अंगारासारखेच होते, न विजता अंगभर पेटणारे. त्यांचे फर्जंद संभाजीराजे त्या अंगाराचाच अंश होते. अंगाराने फेकलेल्या धगीच्या लोळासारखे, न चुटता चटका देणारे. बख्शी, छोटे राजा साहब को अदब से ले जाना अपने डेरे में. मिर्झाने स्वतःला सावरीत जानी बेगला फरमावलं. जी हुजूर. कीरत सिंगाने डोईवरचा साफा डोलाविला. जय शंभूराजे. मिर्झा राजाने संभाजीराजांना सुचवले. बख्शी, जानी बेग आणि कीरतसिंग यांच्या मागून नेताजींच्यासह संभाजीराजे मिर्झा राजांच्या शामियानातून बाहेर पडले. त्यांच्या समोर किल्ले पुरंदर दिसत होता. कानात नेताजींचे बोल घुमत होते. जिथं माणूस उपासतं ती जागा साथ घालते या माणसाला. त्यांना वाटत होते 10 कमरेत वाकून तस्लीम करणारा हा कोरल्या दाढीचा बेग बख्शी बेग, पिळ्या दाढीला पुन्हा पुन्हा पीळ देणारा हा कीरतसिंग, या सगळ्यांना इथं सोडावे आणि थेट किल्ले पुरंदरची चळण चढवून त्याचा माथा गाठावा, एकट्याने आणि पायी. बख्शी बेगच्या छोट्या माटाचा चांद ताऱ्याचा डेरा आला. त्याचे पठाणी पहारेकरी हातातील हत्यारे कपाळाला लावलीत कमरेत वाकले. बख्शी बेग, कीरतसिंग यांच्या मागून संभाजीराजे आणि नेताजी त्या चांद ताऱ्यांच्या डेऱ्यात शिरले. कुणाची नियती कुणाला कसल्या अभद्र दरवाजात केव्हा उभे करील ते सांगता येत नाही. कीरतसिंगाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवले. नेताजीराव त्यांच्यासमोर सावध नजरेने उभे राहिले. पडविलेल्या पोपटासारखा बख्शी बेग फरमानाचे रिवाज सांगू लागला. हे असले काही संभाजीराजांनी कधीच ऐकले नव्हते. दिल्लीहून मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह गाजीचे त्यांना 50,000 सरदार करणारे शाही फरमान सुटले होते. त्या फरमानावर फरमानी निशाणी म्हणून औरंगजेबाच्या खाशा हाताच्या पंजाचा मेहंदीच्या रसात बुडवलेला ठसा होता. फरमानाचा सांडणी स्वार मजला मागे टाकीत औरंगाबाद मार्गे करे पठारावर मिर्झाच्या तळापासून एका मजल्यावर येऊन थांबला होता. मिर्झाने आपल्या तळाच्या उत्तरेच्या बाजूला त्या फरमानासाठी फरमानबाडी उभी केली होती, ज्यात उभा उंट सहज मावू शकेल असा चौकोनी आकाराचा उंच शामियाना फरमानासाठी खडा करण्यात आला होता. फरमान घेऊन येणारा सांडणी स्वार आपला उंट थेट शामियानात आणून खडा करणार होता. ज्याने फरमान स्वीकारायचे त्या दरबाराच्या कदीम चाकराने पाठ न दाखवता त्या उंटासमोर पेशवायचे होते. 3 वेळा लवून तस्लीम कुर्नीस करायचा होता. मग सांडणी स्वार सवारीचा शाही उंट खाली बसवणार होता. चाकराने आपले गुडघे जमिनीवर टेकून त्या उंटाच्या बगलेला खाली मान घालून बसायचे होते. सांडणी स्वार त्याच्या डोक्यावर फरमानाची थैली उंटावरूनच ठेवणार होता. ती हाताने धरून उठत पाठ न दाखवता चाकराने तसेच 10 कदम मागे हटायचे होते. साक्षात शहनशाह हिंदुस्तान आपल्या सामने मौजूद आहेत या कल्पनेने चाकराने हे सारे रिवाज बिलाकसूर पार पाडायचे होते. ही शाही चाकरी होती.
तिचे हे शाही फरमान होते, त्याचे हे रिवाज होते. आजवर मी म्हणणाऱ्या कैक समशेर जंगांनी तेग बहादरांनी याच पद्धतीने तसले फरमान स्वीकारले होते. बक्षी बेगचा एक एक शब्द संभाजीराजांच्या जीवाची घालमेल करीत होता. आजवर मासाहेब, राजे, आई जगदंबा आणि प्रेमाचे वडीलधारे यांच्याखेरीज कुणासमोरच त्यांनी कधीच गुडघे टेकले नव्हते. एका जनावरासमोर तर नाहीच नाही. मासाहेब, राजे आणि राणीवाशातील आऊसाहेब यांच्या हाताशिवाय काहीच मस्तकावर घेतले नव्हते. किमान कसल्याही प्रसंगी कुठलाही कागदी चिठोरा मस्तकी घेण्याची पाळी त्यांच्यावर आली नव्हती. संभाजीराजांचा श्वास घुसमटत होता. आपल्या जीवाची ज्योत कोणीतरी काळ्या कभिन्न चिमटीत पकडून चेचू पाहते आहे असे त्यांना वाटत होते. ते एकसारखे नेतांजीकडे बघत होते. त्यांची छाती वर खाली धुमसत होती. ते ताडकन म्हणाले, ध्यानी आला फरमानाचा रिवाज, येतो आम्ही. किरत सिंग आणि बक्षी बेग यांना एक शब्दही न बोलू देता त्यांनी नेताजींना मानेने इशारत केली. ते तडक बक्षीच्या डेऱ्या बाहेर आले. लगबगीने धावत नेताजी त्यांच्या पाठीशी आले. नेताजी काका, दादाजींना सांगा आमच्याने हे रिवाज पार पडणार नाहीत. आमच्या वतीने कुणीही ते फरमान घेईल. पर धाकलं सरकार, राजाने तयात हे मांडलेलं आहे. त्यांचा शब्द खाली येईल. राजपूत हे नाही मानायचा. नेताजी त्यांच्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढून बघत होते. नाही नेताजी काका, एका जनावरासमोर गुडघे टेकणे आम्हा साधणार नाही. थैली मस्तकी धरणं होणार नाही. माझा ऐकावं बाळधनी, ही चाल आहे. हे राजपूत आमच्या मुलकातनं ढळायचे राजे आणि आम्ही वाट बघतोय. समजुतीनं घ्यावं बाळराजा, नाहीतर तुम्हा पायी राजा आम्हाला बोल लावतील. ठपका आमच्यावर येईल. फरमान घ्यावं. 3 येळा करायचा मुजरा आई आंबेचा योग, मासाहेबाचा योग आणि राजासनी योग मानून करावा. गुडघं टेकावं ते पुरंदराकडे बघत थोरल्या राणीसाहेबासनी टेकावं. नेताजी कळवळ्याने बोलत होते. ते ऐकून संभाजीराजे थांबले. नेताजींकडे रोखल्या नजरेने बघत गोफन गुंड्यासारखा वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही कराले सर नेताजी काका? नेताजींची थोराड पगडीची मुंडी क्षणात खाली आली. बाळराजांना काय आणि कसे सांगावे ते त्यांना समजेना. तसेच चालत संभाजीराजे मिर्झाराजांच्या शामियानात आले. त्यांच्या डोळ्यांना डोळे लावून म्हणाले, तुमचं फरमान आमच्या वतीनं कोणीतरी घेईल. आम्ही ते घेणार नाही राणाजी. कधी नव्हे तो राणाजी हा शब्द त्यांच्या ओठातून निसटला. क्यों? क्या हो गया कुंवर? मिर्झाचा चेहरा चिंतातूर झाला. तो गपकन बैठकीवरून उठलाच. तुमच्या रिवाजात ते घेणं आम्हा जमणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही. संभाजीराजे मिर्झाला जाणवेल एवढ्या निर्धाराने म्हणाले, नहीं, ऐसा मत करना. फरमान की बेअदबी होगी. हमको राजा साहब को मुसीबत में डालेगी. मिर्झाच्या कपाळीचा केशरी टिळा एका जागी गोळा झाला. पोटात गोळा धरल्यासारखा तो गप बोलत होत संभाजीराजांच्या जवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवताना क्षणभर गप्प झाला. त्यांना डोळाभर निरखून बघताना त्याच्या लालसर नाकपुडीतून एक दीर्घ निश्वास सुटला. आप किसको मानते हैं? राजा साहब को ना? हुक्क्याचे संत झुरके घ्यावेत तसे त्याने पडल्या आवाजात शांतपणे विचारले. जी. संभाजीराजांनी होकाराचा टोप हलके डुलविला. राजा साहब ने क्या बताया है? हमको दादाजी बोलना, हमारी बात मानना. कहो कुंवर, आप हमें दादाजी नहीं मानते? मिर्झा आपल्या खास राजकारणी मिठास पद्धतीने बोलला. संभाजीराजे घोटाळे हा तोच माणूस होता ज्याने स्वतःच्या शामियानात आपली व्यवस्था केली, स्वतःच्या खास बिस्तऱ्यावर आपल्याला झोपू दिले, शाल पांघरली, इतमामाने एक हत्ती नजर केला, मोठ्या आदराने आणि अदबीने वागवले. हा आपला नव्हता, पण स्वतःबद्दल कुणालाही आपलेपणा वाटायला लावणारे कसब याच्या अंगी होते. संभाजीराजे त्याला निरखीत होते. आपल्या छोटेखानी डोळ्यात जोखू बघत होते. एकाएकी तळावरची शहादने वाजू लागली. किरत सिंगाची वर्दी मिळालेला फरमानाचा सांडणी स्वार फरमानबाडीच्या रोखाने हिसके हिंदोळे खात येत होता. त्या फरमानाचे शाहजहानांनी स्वागत होत होते. तळावरच्या पठाणी, राजपुती, उझबेकी, हशमानी नंगी हत्यारे नाकांसमोर फिरून फरमानाच्या उंटाच्या वाटेवर दोन्ही बाजूंना शिस्त धरली. उखळीचे बार दणदणू लागले. चलिए शंभूराजे, जूते यहीं पर उतार दीजिए. मिर्झाने आपला हात संभाजीराजांच्या पाठीवर हळूवार ठेवीत शब्दांची अत्तरी कुप्पी खोलली. संभाजीराजांनी पायाच्या मोजळ्या उतरल्या. मिर्झा राजा संभाजीराजांना घेऊन बाहेर पडला. राजा रायसिंग, किरत सिंग,
तेजसिंह कछवाहा, इंद्रमन बुंदेला, निकोलो मनुची, बादल बख्तियार, नेताजी, दावलजी, गंगाधर पंत अशा दोन्ही बाजूकडच्या खाशा मंडळींनी त्यांच्या मागे फेर धरला. चालले. पंचहजारी मनसबदारीचे शाही फरमान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी संभाजीराजे फरमानबाडीकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर काळा दिवस होता. समोर त्यांना काळवंडलेला पुरंदर दिसत होता. त्यांच्या कानामनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते. औरंगजेब दिल्लीचा बादशाह आहे. त्याच्या सरदाराखेरीज तो कोणालाच दिसत नाही. त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या बापाला दिसली. भुयार कधीच संपत नसतात बाळराजे, चाल कधीच थांबत नसते. मासाहेबांची तुळजाई बोली त्यांना आपल्या पाठवळीवरून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला. अशा वाटा चालताना मागं कधीच नसतं बघायचं. कुणास ठाऊक प्रसंग पडला तर तुम्हास आणि आम्हास ही तो कोशिश करणं पडेल. जळत्या हुडव्यात हात घालणं पडेल. संभाजीराजांच्या सुन्न झालेल्या कानांना घुमणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुंतुण्याची टणटण त्यात मिसळली होती. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला. उदर परडी घेऊन आती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागवली बरवी. स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फरमानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजूला खुल्या होत्या. सगळा तळ तो नजारा बघण्यासाठी वाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजत गाजत सांडणी स्वार फरमानबाडीत आला. तस्लीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले, मान खाली टाकली. सांडणी स्वाराने धुळेने माखला शाही फरमानाचा पिस्ताई रंगाचा उंट बस्ता केला. हातातील फरमानाच्या वळीची फासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकीराने बंद्याच्या शिरावर बोरपिसाचा जुडगा ज्या टेचात ठेवावा तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केसरी टोपावर ठेवली. चढी आबाजी लावून त्याने शिरा फुगवीत सरावाची खडी ललकारी दिली. अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पादशाह गाझी मालिके तख्ते ताउस शहनशाह हिंदोस्तां फरमाने दरबार संभूजी विन सेवाजी भोसला सुबे दख्खन को रजामंदी से बख्श अदब अदब. स्वाराच्या तोंडातून दरबारी शब्दांच्या लाह्या फुटत होत्या. तळावरच्या तोफा अंगाला झटके देत बारांचे आवाज उठवू लागल्या. खाली मान घातलेल्या संभाजीराजांच्या सूर्यपेठ डोळ्यांतून रसरसत ओघळलेले पानमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले. त्यांच्या छातीचा भाता कोंडला होता. भवानीचा भंडारा सांडला होता. त्यांच्या कोवळ्या नीतीने क्रूर खेळ मांडला होता. त्यांना वाटत होते उशी घेणाऱ्या घोड्यासारखे ताडकन वर उठावे, मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे गोडगतीने धावत सुटावे. उठिये कुवर. मिर्झाने वाकून त्याच्या पाठीवर हात ठेवला. फरमानासह त्यांना तसेच 10 कदम मागे हटते घेतले. संभाजीराजांनी मान वर उठवून फरमाने नेताजींच्या हाती दिले. त्यांच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. एवढ्या अवधीत बाळराजांची नजर केवढी दुकरी झाली होती. ती बघताना नेताजींनी मान आपोआप खाली गेली आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबरच 12 मावळांचा रानवारा पिणारे हर हर महादेवचा घोष उठवताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजींचे डोळे क्षणात पांथरून आले. त्यांना आपल्या धाकल्या राजाच्या पांढऱ्या सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते. ते डाग जामा धुतला तरी कधीच जाणार नव्हते. मिर्झा राजाची पाठीवरची भुनभुन आता कमी झाली आहे या भरोशाने राजे सैन्यासह तळ कोकणात गेले होते. त्यांना जाऊन 5 दिवस मागे हटले होते. जिजाऊ साहेब सदरेवरचे निवाड्याचे आणि खलिद्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपत घेत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते. बाळाजी थांबूया आता, येतो आम्ही. जिजाऊ सदर बैठकीवरून उठत चिटणीसांना म्हणाल्या. चिराग लागणीची वेळ आली होती. जशी आज्ञा. मनात बराच वेळ कुरकुरू चालवलेले सफेद शहा मृगपीस बाळाजींनी कलमदानात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले. तिकडे जिजाऊंच्या खासे महालात नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळजवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईच्या शेजारी संभाजीराजे उभे होते. त्यांच्या तर्फेने सखूबाई, राणूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारेजण जिजाऊंची वाट बघत होते.
इतक्यात बुट्ट्याचा काळा शालू नेसलेल्या गौरवर्णी सोयराबाई तोलत्या धीम्या पावलाने आपले कन्या बाळीबाईसहित त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि 2-4 कुणबिनी होत्या. त्यांना बघताच सगळ्या राणीवशाने आपले उभे राहणे झटकन सावरले. संभाजीराजांनी कमरेत वाकून त्यांना तिपेडी अदब बुजरा केला. सोयराबाई सीधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाई मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईंच्या पायावर खेळली. त्या गोऱ्यापान पायावरच्या कोरलेल्या आळत्याच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे मन गुरफटल्यागत झालं. आपले बिब्बेवाणाने डोळे संभाजीराजांच्यावर जोडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत सोयराबाई पुतळाबाईंच्याकडे न बघताच म्हणाल्या, बाकी धाकल्या बाई फरमानाची बाब बाळराजांच्यावर निभावली म्हणून निभावली. खुद्द स्वारीनाच फरमान घेणे पडले असते तर कोण बेअदब झाली असती साऱ्यांची. आमचे बाळराजे हुशारीचे, कुठलीच कसूर त्यांनी मान नाही केली. टाकली मान वर उठून पुतळाबाईंनी एकवार सोयराबाईंच्याकडे बघितले. पायावरची आळत्याची नक्षी त्यांच्या डोळ्यात दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले. या म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्या जवळ उभ्या असलेल्या बाळबाईंना हाताला धरून आपल्या जवळ घेतले. कोण प्रकारचा खलबत चालला हे बाळराजे थोरल्या बाईंशी, असं म्हणून हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांच्या येण्याने महालाला जणू सुगंधी भरले पण मिळाले. कुणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदर सावरीत बोलून गेल्या. नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना. सोयराबाईंच्या नाकाचा मुळात लालसर असलेला शेंडा लावून आला. मंचकावर शांत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले, काय म्हणत होतात? की उमर लहान असताना त्यांना फरमान घेणं पडलं, त्यांनी म्हणूनच हुशारनं ते निभावलं. ते ऐकताना राणीवशातील सगळ्या राण्या एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती. जिजाबाईंना, संभाजीराजांना, राणीवशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की राजे तळ कोकणात नव्हते. ते मिर्झा राजाच्या गोटात त्यांच्यासाठी दिलेल्या शामियानात पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारख्या अस्वस्थ फेऱ्या घेत होते. मिर्झा राजाने तळ कोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना करेपठारावर आपल्या तळात बोलवून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिर्झाने खुद्द त्यांच्या नावाचे वफादारी जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठवले होते. औरंगजेबाने तातडीने खुद्द राजांच्या नावे फरमान पाठवले होते. तळ कोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षी जानी बेगच्या शाही रिवाजाप्रमाणे आज फरमान स्वीकारले होते. फरमानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून शाही थैली खालच्या मानेने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कड आठवला होता. जनावरासमोर गुडघे टेकून फरमान घेताना जाम्यावर डाग पडतात, ते जाता जात नाहीत. फरमान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेऱ्या शामियानात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला, शंभूराजे, फरमान घेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटाशी घेतलं. आज आम्हीही फरमान घेऊन आलो, पण आम्हाला पोटाशी घेणार इथं कुणीच नाही. परंतु आपले राजे पण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांना जगण्याचा धीर दिला होता. दुर्बलांच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे राजेपण. राजांनी ते पाळले होते, फार फार मोठी किंमत देऊन. मिर्झा राजाच्या हिशेबी शिवाजीराजांचे श्रींचे राज्य आता निकालात निघाले होते. सगळा राजस्थानी चिवटपणा पणाला लावून शिवाजी आणि संभाजी हे दख्खनी मावळमणी त्याने उचलले होते. आपल्या निष्ठावंत हातांनी औरंगजेबाच्या जपाच्या तहबीजच्या जाळेत ते गुंफण्यात आपण फत्तेदारी घेतली या समाधानात मिर्झा राजे होता. आता त्याची रेगिस्तानी पिंगट नजर विजापूरकडे आदिलशाहीच्या रोखाने वळली. तो पुरा दख्खन पायाखाली रगडायला आला होता. मिर्झा राजाने आपला खास हिजीब राजगडावर पाठवून राजांना आपल्या फौजेनिशी पुरंदराच्या तळावर दाखल होण्याचा निरोप पाठवला. विजापुरावर चालून जाऊन शाही चाकरी बजावण्यासाठी त्यासाठी राजांना त्यांनी आपल्या तहात बांधून घेतले होते. राजे राजपुताबरोबर विजापूरच्या रोखाने गेलेला 2 महिने लोटले. नेहमीसारख्या जिजाऊ सदर काम आटोपते घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दांबरोबर शहामृग पीस चालवित होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदर चौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात बिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला. काय पंत? जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. शृंगारपुराहून एक वेद पारंगत शास्त्री आलेत, केशव भट नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर.
मोरोपंत अदबीने थांबले. पेश करा त्यांना पंत. मोरोपंतांनी सदर दरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशव भट आत आले. अंजेरी रंगाचा जरी किनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोत्रावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणांचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशव भटांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्याने आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. काय अजून येणं केलं शास्त्री बुवा? जिजाऊंनी केशव भटांच्याकडे बघत शांतपणे विचारले. त्या प्रश्नाने केशव भट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद पायींच्या सेवेचा योग होईल तर छान. आम्ही अशा आसामींच्या शोधातच आहोत. मोरोपंत यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब. जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या. आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की कसले तरी विचार त्यांच्या बरोबर चालत असावेत. पण ते राजांचे नव्हते, संभाजीराजांचे नव्हते, राजांच्या राणीवशाचे तर नव्हतेच, राजांचेही नव्हते. जिजाऊ विचार करत होत्या आपल्या नाथसूनबाईचा, येसूबाईचा. संभाजीराजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणीच त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वतःशी म्हणाल्या, फार दिवस झाले, पोर डोळ्याआड राहिली, एकदा बलाऊ धाडलं पाहिजे. पन्हाळा प्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराग लागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बाले किल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊ साहेबांना आपण आल्याची वर्दी पाठवली. त्यावेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशव भट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्या सह मंचिकावर बसल्या होत्या. केशव भटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना संभाजीराजांना रामायण महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशव भट यांना निरोप दिला. रामोशी वेशातील दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांना बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेला बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला. इजापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यासनी आणि राजपूतला शर्जाखानामुळे शिकस्त घ्यावी लागली. ते काने आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानं पहाडाचं काळीज दाखवलं. एकेकाळी त्यानं चालून आलेला राजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकराने भांडून शिकस्त दिली. फार इमानीचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जाखान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडे कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं? जी, कधी घडायचं नाही असं घडलं पन्हाळ्यावर आईसाहेब. आपला 1000 पावलोख पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला. गड काही हाताला लागला नाही. बहिर्जीने मान खाली घातली. मतलब? संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. 1000 लोक एका छाप्यात खर्ची पडले होते. इजापूर सोडताना धन्यांनी फौजांच्या 2 फळ्या केल्या. एक सरलष्करांच्या दिमतीला दिली, दुसरी संघ घेऊन खास राजा आपल्या षष्टीला पन्हाळगडाला मध्यरात्रीत भिडलं. नेताजीसनी त्यांनी षष्टीची रात नेमून दिलेली होती, पण नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं नाहीत. वाट बघून राजा हैराण झालं. रात टळतीला यायला लागली म्हणून आपली फौज घेऊन गड चढायला लागलं, पण गडकऱ्याला सासूद लागलेला होता. दुकटलेल्या तटाभोवत्यानं आपलं धारकरी घेऊन तो दब्यानं बसला होता. राजा टप्प्यात येताच तो मोहऱ्यानं चालून आला. चांदण्यात हत्यारमार झाली. 1000 माणूस उतरंडीला पडला. गर्दी करून राजा उरलेल्या लोकांनीशी विशाळगडाकडे सरकलं. मग राजे आता विशाळगडी आहेत तर, आणि मग आमचे सरलष्कर कुठे आहेत? जिजाबाईंना नेताजीचा करणा काय ते कळेना. नाही मासाब, राज फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात अन भरजीचा साथ कातरला. नजर जिजाऊंच्या आणि बालधान्यांच्या पायावर पडली. आणि काय नाईक? जिजाऊंना आणि कुणी कामी तर आलं नाही ना अशी शंका आली. कसं सांगावं मासाब, अशी खबर सांगण्यापरास जीव झाडलेली ब्यास. नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच. बोला. जिजाऊंनी बहिर्जीला जकडून टाकला. विशाल गडावयनं राजानं सरलष्करासनी खलिता धाडला. सरलष्कर असून समयास कैसे पावला नाहीत. दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो आहोत असा हुकूम दिला.
तो वाचून नेताजी बिथारले. राजांच्यावर राग झाले. राजासनी पारकहून इजापूरच्या दरबाराला फौजा सुद्धा जाऊन मिळालं. मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्याकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानात भरदार मिशांचा थोराड तिधारी पगडीचा नेताजी काकांनी राजपुताच्या गोटात सांगितले शब्द घुमू लागले. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साथ घालती बाळधनी. संभाजीराजांना वाटले बहिर्जीच्या अंगावरची घोंगडी काचोळं मोठं मोठं होत आहे. ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन नेताजी काकांनी ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदर किल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे. त्या काचोळ्याखाली त्यांचे शब्द गुदमरून तडफडत आहेत. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साथ घालती बाळधनी. इकडे आग्र्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहाल असाच गुदमरून तडफडत होता. लाल किल्ल्यावरच्या मुसामा बुर्जालगतच्या मनोऱ्यातील शहाजहानची 7 वर्षांची कैद संपली होती. अय अल्लाह ताल, मेरी आगे वाली जहान की हालत अच्छी कर, मुझे जहन्नम के दर्दे आग से बचा ले, अशी खुदाला कळवळून प्रार्थना करी शहाजहानने आग्र्याच्या लाल किल्ल्यात शेवटची सास टाकली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते. शहाजहानची मुलगी जहानारा बेगमा अकबरबादी महल आणि फत्तेपूर महल त्याच्या बुढ्या आंधळ्या आणि फाकळलेल्या निस्तेज प्रतावर कोसळून फुटफुटून रडल्या. शहाजहानचे सुरकुतलेले म्हातारे गोरे अंग फाकळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वातल्या तबिबाला पितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्यांच्याकरवी शहाजहानला मालिश करून घेतले होते. आपल्या बापाच्या मनाचा झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता. वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधीने शहाजहान त्या मालिशाच्या मुसीबतीतून कसा तरी बचावला होता. पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून काय हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही. मला नरकाच्या आगीपासून वाचव म्हणून खुदाला विनवणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती. हर प्रकारच्या नरत्यातना शहाजहानने कैदेतच भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुत्तमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते. शहाजहानच्या अस्वाब खाण्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने अस्वाब खाण्याला चक्क मोहरा टाकल्या. दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत दिवसाला 5-25 जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले. या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने. दारा शिकोच्या जनानखान्यातील शहाजहानच्या आसऱ्याला असलेल्या गायिका गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या असे पत्र आंधळ्या अब्बाजानला लिहिले होते. हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित नवीन होते. ताजमहालचा आरसपाणी चिरांचिरा कसा रेखीवपणे एकमेकावर उभा होता. पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरांचिरा फाकळून निघाला होता. तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता. शहेनशाहची काय आणि साध्या हशमाची काय हयातीची बाकी शेवटी शून्यच असते. फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूरजवळच्या गोठात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यात मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्यासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला. हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळीची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्र पाठवले. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत हातात असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते. राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्करपदाची मोकळी जागा योग्य आसामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजा हैराण होते.
राजाने दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही, फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, ही फौजी शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल. भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर बैठकीत फिरली. मुजुमदार निळोपंत सरलष्कर पदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरी नक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेले सरपोसांनी झाकलेले तबके ज्योत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयान शांतता होती. मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत. राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलागीने म्हणाले, रीती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याची योजली आहे. कुडतोजी, असे सामने या. कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला चोरणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढवला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजींच्या मस्तकावर ठेवली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून कुडतोजी गुजर आमच्या फौजेचे सरलष्कर. आम्ही त्यास प्रतापराव ही खिताबत बहाल करतो आहोत. राजांनी कुडतोजींना उरभेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदर करायला कळले की राजांच्या उरात कसले कड दाटून आले आहेत. त्यांनी कुडतोजी आमच्या फौजेचे सरलष्कर असे थांबून म्हटले होते. श्रींच्या राज्याचे सरलष्कर असे म्हटले नव्हते. राजांचा शब्द न शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डुलला. नेताजी काका झाले तसे तुम्ही आमच्या महाराज साहेबांना पारखे होऊ नका. त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका. सदर उठली. सदरकरी चौका बाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आग्र्यात आला होता आपल्या मूर्त बापासाठी जियारत पडायला.